80 कोटींची संपत्ती पण फक्त 5 कोटींच्या कर्जामुळे तुरुंगवास. हे ऐकून कुणाच्याही डोक्यात पहिला प्रश्न येतो, एवढा मोठा अभिनेता, एवढी मोठी संपत्ती, मग अटक का झाली? पैशाची कमतरता नव्हती तरी काय चूक झाली? ही गोष्ट आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्या आयुष्यातील एका अशा वर्णाची ज्याने चाहत्यांना धक्का दिलाय आणि एक मोठा धडा शिकवून गेला. राजपाल यादव हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ओळखीचे आणि आवडते नाव. हेराफेरी, भूल भुलैया, गरम मसाला, चुप चुप के, ढोल अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. साधा चेहरा, वेगळी बॉडी लँग्वेज आणि भन्नाट कॉमिक टायमिंग यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपटात काम केलं आणि चांगली कमाईही केली. मीडिया रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 80 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय. मग असा प्रश्न उभा राहतो की इतक्या संपत्तीचा मालक असलेला कलाकार 5 कोटींच्या कर्जामुळे तुरुंगात कसा गेला? संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. ही कथा आहे 2010च्या सुमारास सुरू झालेल्या एका चित्रपट प्रकल्पाची. राजपाल यादव यांनी अभिनेता म्हणून नव्हे, निर्माता, दिग्दर्शक म्हणून स्वतःचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. अता पता लापता नावाचा चित्रपट त्यांनी तयार केला. या चित्रपटासाठी त्यांनी एका खासगी वित्तीय संस्थेकडून सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. चित्रपटसृष्टीत मोठं स्वप्न पाहणं आणि स्वतःचा सिनेमा बनवणं हे अनेक कलाकारांचं ध्येय असतं. राजपाल यादव यांनीही ते स्वप्न पाहिलं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अपेक्षित यश मिळालं नाही. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही आणि आर्थिक तोटा झाला. कर्ज घेताना ठराविक कालावधीत परतफेड करण्याचं बंधन असतं. चित्रपटाचं अपयश आणि आर्थिक अडचणी यामुळे वेळेत कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये चर्चाही झाली, मात्र नंतर हेच प्रकरण न्यायालयात गेलं. कर्ज देणाऱ्या कंपनीनं कोर्टात तक्रार दाखल केली की राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीनं घेतलेलं कर्ज वेळेत परत केलं नाही. इतकंच नव्हे तर काही दस्तऐवज आणि हमीपत्रांबाबतही वाद निर्माण झाला. प्रकरण दिल्लीतील न्यायालयात पोहोचलं. कोर्टानं वारंवार नोटिसा बजावल्या. काही सुनावण्यांना राजपाल यादव अनुपस्थितीत राहिल्याचं सांगितलं जातं. न्यायालयाच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे न्यायालयाने याकडे गंभीरपणे पाहिलं. अखेर 2018 साली दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयाचा अवमान, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट प्रकरणात दोषी ठरवत तुरुंगवासी शिक्षा सुनावली. त्यांना काही काळासाठी तिहार जेलमध्ये राहावं लागलं. येथे महत्वाची गोष्ट म्हणजे ही अटक थेट 5 कोटींचं कर्ज आहे म्हणून झाली नाही, तर न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करणं, सुनावणीस गैरहजर राहणं आणि कर्ज परतफेडीबाबत कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करणं या कारणांमुळे त्यांना शिक्षा झाली. कायद्याच्या दृष्टीने कोणत्याही व्यक्ती, तो सामान्य नागरिक असो किंवा मोठी सेलिब्रिटी, न्यायालयाच्या आदेशापुढे समान असतो. संपत्ती कितीही असली, प्रसिद्धी कितीही असली तरी कायद्यापुढे सगळं समान. हा संदेश या प्रकरणातून स्पष्ट झाला. 20 कोटींची संपत्ती आणि 5 कोटींचं कर्ज यातील फरक लोकांच्या नजरेत मोठा वाटतो, पण वास्तवात एखाद्या व्यक्तीची एकूण संपत्ती म्हणजे त्यांच्या बँकेत पडलेली रोख रक्कम नसते. त्यात घर, मालमत्ता, गुंतवणूक, वाहनं, प्रॉपर्टी, ब्रँड व्हॅल्यू अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. कधी कधी संपत्ती कागदोपत्री मोठी दिसते, पण रोख प्रवाह, कॅश फ्लो कमी असू शकतो. त्यामुळे कर्जाची वेळेवर परतफेड न होणं शक्य असतं. शिवाय चित्रपट सृष्टीत कमाई अनिश्चित असते. एका चित्रपटातून कोटींची कमाई तर दुसऱ्या प्रकल्पातून मोठा तोटा. या संपूर्ण प्रकरणातून 3 मोठे धडे समोर येतात. पहिला धडा, आर्थिक नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. मोठी स्वप्न पाहणं चांगलं, पण त्यासाठी योग्य वित्तीय सल्ला, जोखीम व्यवस्थापन आणि पर्यायी योजना असणं आवश्यक आहे. दुसरा धडा, कायदेशीर प्रक्रियेला गांभीर्याने घ्या. कोर्टाची नोटीस, समन्स, आदेश याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतात. तिसरा धडा, प्रसिद्धी आणि संपत्ती हे कायमस्वरूपी संरक्षण देत नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहणं प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. राजपाल यादव यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, काहींनी टीका केली तर काहींनी सहानुभूती दाखवली. काही चाहत्यांना विश्वास बसत नव्हता की ज्यांनी पडद्यावर लोकांना हसवलं त्यांचाच वास्तवात अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. पण आयुष्य हे नेहमीच चित्रपटासारखं नसतं. पडद्यामागचं वास्तव अनेकदा कठीण असतं. तिहार जेलमध्ये काही काळ घालवल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांची सुटका झाली. नंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये काम सुरू केलं. हळूहळू त्यांनी आपली कारकीर्द पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न
प्रयत्नही केला. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी कठीण काळाबद्दल भाष्यही केलंय आणि त्या अनुभवातून बरेच काही शिकलो असंही त्यांनी सांगितलंय. या घटनेने सामान्य लोकांनाही एक जागृती दिलीय. आज अनेक जण व्यवसाय, स्टार्टअप, चित्रपट, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया प्रोजेक्ट्स यासाठी कर्ज घेतात. पण कर्ज ही जबाबदारी असते. ते फक्त पैसा नसतात, तर त्यासोबत कायदेशीर अटी, वेळ मर्यादा आणि जबाबदाऱ्या येतात. वेळेत परतफेड न झाल्यास व्याज वाढतं, दंड लागतो आणि शेवटी कायदेशीर कारवाई होऊ शकते. 80 कोटींची संपत्ती असूनही 5 कोटींच्या कर्जामुळे तुरुंगवास ही ओळ लोकांना धक्का देते, कारण ती विरोधाभासी वाटते. पण यामागे आर्थिक गुंतागुंत, कायदेशीर प्रक्रिया आणि वैयक्तिक निर्णयांची मालिका दडलेली आहे. संपत्ती ही नेहमी तरल नसते आणि कर्जाची परतफेड न केल्यास कायदेशीर परिणाम टाळता येत नाहीत. राजपाल यादव यांची ही कथा केवळ एका अभिनेत्याची गोष्ट नाही, तर ती एक इशारा आहे. स्वप्न पाहताना पाय जमिनीवर ठेवा. मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कायद्याचा आदर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यश कितीही मोठं असलं तरी एक चुकीचा निर्णय आयुष्याला वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. आजही जेव्हा लोक त्यांच्या अटकेबद्दल बोलतात तेव्हा पहिला प्रश्न तोच असतो. 80 कोटी असताना 5 कोटींचं कर्ज कसं काय? पण उत्तर सोपं आहे. प्रश्न फक्त पैशाचा नव्हता, तर जबाबदारी आणि कायद्याचा होता. आणि हाच या संपूर्ण प्रकरणाचा खरा सार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.